जालना शहराच्या महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक. आतापर्यंत जालना हे नगरपालिका होतं आणि पहिल्यांदाच महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सगळ्यांना पुरून उरला. विशेष करून जालना शहरात असलेलं रावसाहेब दानवे, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल विरुद्ध शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यात महानगरपालिकेचा हा सामना रंगला होता. चला तर मंडळी, याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात रावसाहेब दानवे व कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना कसं चितपट केलंय. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत 16 प्रभाग आणि 65 नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत तब्बल 454 उमेदवार उभे होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली नाही व सगळेच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली. यामध्ये विशेष करून जालना शहरात एका बाजूला सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार ज्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असे कैलास गोरंट्याल यांच्यात या महापालिकेसाठी विशेष सामना रंगला होता. तसंच दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा त्यांचे प्रयत्न पणाला लावले. या निवडणुकीत एका छोट्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षानं स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षानं युतीमध्ये स्वीकारलं नाही. यामुळे चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. पण झालेल्या निवडणुकीत या दोघांच्याही पक्षांना मतदारांनी भोपळा दिला. एकही जागा या पक्षांना निवडून आणता आली नाही. जालना महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत 65 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं सगळ्यात जास्त 41 जागा जिंकल्या व जालना महापालिकेवर एक हाती विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक निवडून आले, तर कल्याण काळे यांच्या काँग्रेस पक्षाला 9 जागा मिळाल्या. तसंच MIM पक्षाला 2 आणि 1 जागा अपक्ष निवडून आली. जालनाकरांनी त्यांचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात टाकून भारतीय जनता पक्षाला 41 जागांचा गोड प्रसाद दिला. पण मंडळी, खरी मजा तर वेगळीच आहे. या ठिकाणी आतापर्यंत जालन्यामध्ये शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते जवळपास 5 वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे व दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं राजकीय वैर आहे. काहीच महिन्यांपूर्वी कैलास गोरंट्याल यांनी तब्बल 23 नगरसेवक काँग्रेसचे फोडले आणि स्वतः सोबत घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे जालना शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी जास्त वाढली आणि या वाढलेल्या ताकदीचं नुकसान हे फक्त अर्जुन खोतकर यांना सगळ्यात जास्त बसणार होतं. आणि झालं सुद्धा तसंच. कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आणत खोतकरांना चांगलाच धक्का दिला. तसं खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल हा वाद जुनाच आहे. यंदा अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना विधानसभेत पराभूत केलं व आमदार झाले आणि त्या अगोदर कैलास गोरंट्याल यांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना पराभूत केलं होतं. सध्या सगळ्या भारतात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं वादळ तयार झालंय. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी स्वतःचं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि इथे चित्र स्पष्ट झालं की अर्जुन खोतकर यांना संपवण्यासाठी कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे एकत्र आलेत. आता थोडंसं भारतीय जनता पक्षाचं राजकीय समीकरण समजून घेऊ. 2024ला महाराष्ट्रात एक हाती विधानसभेला सत्ता येऊनही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी भारतीय जनता पक्षाला त्रास दिला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढून त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांनी मुंबईत येऊन भारतीय जनता पक्षाच्या मीटिंगमध्ये सगळ्या नेत्यांना एक आदेश दिला होता. आणि तो आदेश काय होता? येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी, सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कुबड्यांची गरज लागली नाही पाहिजे आणि त्याच अनुषंगानं पुढील निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. या गोष्टीला समोर ठेवून भारतीय जनता पक्षानं नगरपालिकेत जवळपास सगळीकडेच एक हाती नगराध्यक्ष बसवले आहेत. तर महानगरपालिकेतही बोटावर मोजण्या इतके काही महानगरपालिका वगळता सगळीकडेच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. त्याच अनुषंगानं मूळ ध्येय असलेल्या 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आतापासूनच कामाला लागला. प्रत्येक मतदारसंघात ताकदवान उमेदवार, मग तो कोणताही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्ष त्याला स्वतःच्या पक्षात घेऊन ताकद देत आहे. आणि हेच उदाहरण जालना शहरात बघायला मिळालं. काँग्रेसचे ताकदवर आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून 2029 मध्ये होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी जवळपास कमळाचं तिकीट फिक्स केलंय. त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना पराभूत करण्यासाठी
भारतीय जनता पक्षाकडे तगडा उमेदवार तयार झालाय आणि त्यातच ज्या जालना शहरावर अर्जुन खोतकर यांचा दबदबा होता त्या शहरातील महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता मिळवत अर्जुन खोतकर यांना उत्तर दिलंय. जालन्यातील जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलेलं बहुमत पाहता सध्या तरी जनतेच्या मनात फक्त आणि फक्त कमळच आहे असं चित्र स्पष्ट आहे. आणि अशीच परिस्थिती राहिल्यास अर्जुन खोतकर यांना येणाऱ्या निवडणुका जालना शहरात जिंकणं सहजासहजी सोपं होणार नाहीये. आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर विशेष प्रेम दाखवलंय. कैलास गोरंट्याल यांना चांगलीच ताकद दिल्याचं चित्र दिसतंय. ते कसं? या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा मुलगा अक्षय गोरंट्याल आणि बायको संगीता गोरंट्याल हे दोघेही नगरसेवकांसाठी निवडणुकीत उभे होते आणि या निवडणुकीत या दोघांचाही बहुमताने विजय झालेला आहे. म्हणजे जालनाकरांनी पुन्हा एकदा कैलास गोरंट्याल यांना स्वीकारल्याचं चित्र दिसतंय. तसंच दुसऱ्या बाजूला देखील सध्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची मुलगी दर्शना खोतकर या देखील निवडणुकीत उभ्या होत्या आणि त्यांचा देखील या निवडणुकीत विजय झालेला आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांची पुढची पिढी जालना शहराच्या राजकीय आखाड्यात उतरली आहे आणि असंच राजकीय युद्ध पुढे देखील चालू राहणार हेही चित्र यावरून दिसून येत आहे. तसंच जालना शहरावर एखादी सत्ता असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मात्र चांगलाच फटका बसला आणि विशेष करून जालना शहरातील काँग्रेसच्या 2 जागेवर एमआयएम पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे कुठेतरी एमआयएम पक्ष भविष्यात जालना शहरातील काँग्रेसचा मुस्लिम मतदार स्वतःकडे वळवू शकतो ही शक्यता देखील नाकारता येत नाही. हा सगळा निकाल पाहता भारतीय जनता पक्षाला कोणत्याही निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाच्याही कुबड्यांची गरज लागली नाही पाहिजे. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष योग्य नियोजन करताय, निवडणूक जिंकताय हे सिद्ध झालंय. त्यामुळे जालना शहरातील राजकारणात येणाऱ्या काळात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना भयंकर संघर्ष करावा लागणार आहे. जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळवायचा असेल तर आतापासूनच वैयक्तिक सगळ्या जालनाकरांची भेट घेत त्यांचे प्रश्न समजून घेत जनतेला जवळ केल्याचा अर्जुन खोतकर यांचा टिकाव लागू शकतो. तर दुसऱ्या बाजूला दांडगा अनुभव असलेले बुद्धीने हुशार रावसाहेब दानवे यांची खेळी तर जालनाकरांना माहीतच आहे आणि त्याबरोबरच कैलास गोरंट्याल हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानं या पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या अर्जुन खोतकर यांच्यासाठी आणि काँग्रेसच्या कल्याणकारींसाठी भयंकर मोठं आव्हान आहे हे देखील नाकारता येत नाही. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जालना शहराचा खरा किंग कोण हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.